चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी होतं असं, जो सत्य असतो आणि मंजू असतात दोघेही आर्यनचा पाठलाग करत असतात. आर्यन हा वेगळ्या वेशामध्ये असतो. त्यानंतर तो बाईकवरून चाललेला असतो. पण मंजू चॅप्टर असते त्या वस्तूमध्ये त्यांनी एक ट्रान्समीटर म्हणजेच एक असं लोकेशन टाकणारं चिप टाकलेली असते, ती जेणेकरून ते त्या जिथं ते बॉक्स जाईन तिथं ते लोकेशन जात असतं. त्यानंतर होतं असं, जे मंजू आणि सत्य असतात तिथं त्या लोकेशनच्या दिशेने चाललेले असतात. आर्यन पुढं असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो, की मंजूचं पार्सल आपण फायनली घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जो सत्य असतो त्याची गाडी मध्येच बंद पडते आणि मंजू बोलते, "काय रे सत्या, अशा वेळेस पण ही गाडी बंद पडते का?" असं बोलते. सत्य बोलतो, "2 मिनिटं वाघमारे वहीन चालू." मग गाडी पुन्हा चालू होते. पुन्हा ते लोकेशनच्या दिशेने जात असतात. तर दुसरीकडं जो आर्यन असतो, तो बॉक्स उघडून बघतो, तर आतमध्ये लोकेशन असतं. पण जवळच सत्य आणि ते आलेले असतात. त्यानंतर होतं असं, जो सत्य आणि मंजू असतात, ते त्या घरी पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर दरवाजा उघडतात, तर समोर सत्याला आर्यन दिसतो. आर्यन दिसल्यानंतर सत्याला खूप राग येतो. मंजू पण आश्चर्य होऊन बघत असते, की आर्यन इथं कसा आला? त्यानंतर जो आर्यन असतो, तो तिथं उभा राहतो आणि त्यांच्याकडे बघत असतो. आता बघूया येणाऱ्या पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय, कारण आर्यन आणि सत्या समोरासमोर आहे. आता आर्यनवर हे डाऊट घेतात का मालिकेला दुसरं काही वळण मिळतं? हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.